हे गाणं क्लासमेटमधलं अमितने कंपोज केलं आहे, हर्षने गायलं आहे, मंदारने त्याला शब्द दिलेले आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये गातील असं हे गाणं आहे मला असं वाटतं. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा या पद्धतीचंच म्युझिक असायचं आणि फिल्म पण त्या काळातली असल्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे फ्रेंड्स, सगळे मित्र आम्ही खूप जवळचे आहोत. आणि या फिल्ममध्ये सुद्धा तुम्हाला तेच रिफ्लेक्ट होताना दिसेल असं मला वाटतं. कारण आम्ही मुळात खूप चांगले मित्र आहोत आणि एकमेकांना सपोर्ट करणारे आहोत. तर मला असं वाटतं क्लासमेटमध्ये या फिल्ममध्ये देखील तुम्हाला ही गोष्ट खूप जाणवेल की आपण त्या कॉलेजच्या वर्षांमध्ये खूप वेगळ्याच माहोलमध्ये असतो. थोडंसं आपण आयुष्यात पुढे काय होणार आहोत ह्याचं थोडंसं टेन्शन असतं, पण जस्ट बिकॉज आपले मित्र आपल्या जवळ असतात त्यामुळे आपल्याला त्याचं टेन्शन कमी होतं. आपण जगाला विसरून जातो, फक्त मित्रांमध्ये राहतो. अशा पद्धतीचं हे गाणं आहे, कभी हो मदहोशिया. आपण त्या धुनकीत असो, त्या मस्तीत असतो आणि हा जो माहोल आहे, हा सगळा इम्पॅक्ट आहे हा कॉलेजच्या दरम्यानच अनुभवायला मिळतो. कॉलेज संपल्यानंतर आपल्याला खूप जाणवतं की आपले हे मित्र कधीच सुटू नये. मला नेहमी असं वाटतं, मी ही गोष्ट पाळली. माझे मित्र माझ्या नेहमी जवळ आहेत, शाळेतले देखील आणि कॉलेजचे देखील, ह्या क्लासमेटमुळेच.